कोरोनाचा जेन 1 व्हेरियंटचा थैमान. नवा व्हेरियंट, जगावर चिंतेचं सावट. पुन्हा घ्यावी लागणार कोरोनाची लस. मृत्यूचा तांडव माजवणाऱ्या कोरोनानं पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढवलंय. आता कोरोनानं बहुरूप्यासारखं आपलं रूप बदललंय. कोरोनाचं जेन 1 व्हेरियंटनं चीन, सिंगापूर, थायलंडसह भारताची झोप उडवली आहे. त्यामुळेच नव्या व्हेरियंट पासून वाचण्यासाठी पुन्हा कोरोना लसीचा डोस घ्यावा लागण्याची शक्यता आहे. मात्र जगाचं टेन्शन वाढवणारा हा जेन 1 व्हेरियंट किती घातक आहे पाहूया. जेन 1 कोरोनाच्या ओमिक्रॉनचा स्ट्रेन आहे. इतर व्हेरियंटच्या तुलनेत वेगानं प्रसार होतो. जागतिक आरोग्य संघटनेकडून 2023 मध्ये जेन 1 व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट घोषित. जेन 1 चे जवळपास 30 म्युटेशन्स आहेत. जेन 1 व्हेरियंट रोगप्रतिकार शक्तीवर हल्ला करतो. 2020 मध्ये जगावर कोरोनाचं संकट आलं. यामध्ये लाखो लोकांचा जीव गेला. मात्र आता पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली. तर या नव्या व्हेरियंटचे सिंगापूरमध्ये 8 दिवसात 11,000 रुग्ण आढळून आलेत. मात्र या व्हेरियंटची लक्षणं काय आहेत ते पाहूया. ताप, थंडी, नाकातून पाणी गळणं, खोकला आणि घशात खवखवणं, थकवा, डोकेदुखी, चव व वास न येणं, जुलाब आणि पोटाच्या समस्या. खरं तर आशिया खंडातील देशात जेन 1 व्हेरियंट वेगानं पसरतोय. मात्र दुसरीकडे राज्य सरकारनं थेट उपाययोजना करण्याऐवजी केंद्राच्या आदेशाची वाट पाहण्याचा निर्णय घेतलाय. प्रतिकार शक्ती आपल्या सगळ्यांची वाढल्यामुळं कोरोना आता जरी असला, कारण आता जरी आपण बघितलं तर स्वाईन फ्लू जो आहे तो 15 वर्षांपूर्वी 15-16 वर्षापूर्वी स्वाईन फ्लू होता. तो स्वाईन फ्लूचे पेशंट आजही आढळतात, परंतु त्याचं एकूण प्रमाण जे आहे ते खूप कमी झाले. आता कोरोनाचं सुद्धा ज्या पद्धतीने आपली प्रतिकार शक्ती वाढली, त्यामुळे या सगळ्या गोष्टीला घाबरण्याची काही गरज नाही. अजिबात अशा सगळ्या गोष्टींवरती, अफवांवरती विश्वास ठेवण्याची गरज नाही. कोरोनाचा नवा व्हेरियंट पुन्हा तुमचं दार ठोठावत आहे. पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरं जायचं नसेल तर या नव्या व्हेरियंट पासून वाचण्यासाठी आत्तापासूनच खबरदारी घेण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.